वेळ नाही आपल्याकडे. चला विनंती आहे लवकरात लवकर सामना चालू करूया. टॉस जिंकलाय रुद्रांश 11 क्षेत्ररक्षणासाठी दाखल झालेले आहेत. दोन्ही संघाचा एक एक एक्स्ट्रा खेळाडू येऊ द्या. ही सूचना परत परत देऊ नये. तुमचा टॉस झाला, तुमचे क्षेत्ररक्षक आणि बॅटर जेव्हा मैदानात उतरतील तेव्हा तुमचा ठरलेला एक खेळाडू आमच्यापर्यंत येणं गरजेचं आहे. लवकरात लवकर तुमचे एक एक खेळाडू या. ही सूचना परत परत नक्कीच देण्याची गरज नाही. निजामपूर प्रीमियर लीग चौथ्या पर्वाचं तिसऱ्या दिवसाचं एक जबरदस्त क्रिकेटचा खेळ चालू आहे आणि आपण पाहतोय आजच्या दिवसातील दुसरा सामना सी ग्रुपचा, ज्यांनी काल एक सामना जिंकलेला आहे ते आराध्य फायटर. तर आज सकाळच्या सत्रात रुद्रांश फायटर यांनी एक सामना जिंकलेला आहे. पहिल्याच चेंडूवर आक्रमण चढवलं गेले आणि हो, इथे इरादे स्पष्ट केलेले आहेत. आराध्य बॅटर संघाने टॉस हरल्यानंतर बॅटिंगचा जो आपल्यावर बॅटिंगचा जो निर्णय लादला गेला त्या निर्णयाला साजेसा खेळ करत आहेत. येतोय षटकार, 6 धावा आल्या. पहिल्या चेंडूवर आक्रमण झालं आणि आपण पाहतोय ऋतिक आणि दर्शन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. ऋतिकच्या बॅट मधून पहिलाच एक षटकार आला आणि इरादे स्पष्ट केले. तर मागच्या मॅच मॅन ऑफ द मॅच असलेले समेश महाडिक यांच्यावर आक्रमण चढवले गेलेले आहे. 2 विजेते आहेत पूल मध्ये आणि आपलं स्थान बळकट करण्यासाठी, भक्कम करण्यासाठी, मजबूत करण्यासाठी ही लढाई आहे. याही वेळेला उजव्या एष्टीचा समेश यांचा चेंडू शरीरापासून लांब होता, अवे फ्रॉम द बॉडी प्रकारचा चेंडू होता. त्याला खेळण्याचा, रीड करण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. चेंडू डॉट येतोय. डॉट बॉल नंतर नक्कीच पुन्हा एकदा समेश आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. रनअप आहे त्यांचा आणि तिकडनं चांगली गोलंदाजी सुद्धा करत आहेत. याही वेळेला इथे मात्र चेंडू उडवलाय. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल सुद्धा टिपलाय. परतावा लागेल ऋतिक यांना आणि इथे सफलता भेटले समेश यांना. तर समेश यांना नक्कीच आपण पाहतोय सफलता भेटलेली आहे आणि पहिल्या चेंडूवर आक्रमण केल्यानंतर स्वतःला सावरलं, बरंच काय मनात ठरवलं आणि हे ठरवलेले चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकले. मागील पाहिलं गेलं तर एक चेंडू डॉट आला, थोडस ऋतिकवर दडपण आलं आणि तिकडनं एक खराब फटका खेळला गेला, अनपेक्षित फटका खेळला गेला आणि तिकडे पॉइंटचे क्षेत्ररक्षक आले. बघता बघता झेल पकडला गेला आणि मैदानाच्या बाहेर फेकले गेले ऋतिक. आता मात्र एक गडी बाद झाले
गेलेला आहे. टॉस हरलेत आपण पाहतोय आराध्य फायटर, परंतु या हरल्यानंतर बॅटिंग करायची आहे. एक टार्गेट सेट करायचं आहे, एक नक्कीच धावसंख्येचा डोंगर सुद्धा रचायचा आहे. क्रिकेट आहे, परंतु क्रिकेटमध्ये जेवढ्या धावा असतील तेवढ्या कमी, कारण क्रिकेटमध्ये विजयाची शाश्वती देणारी धावसंख्या अजून सुद्धा जन्माला आलेली नाही असंच म्हणावं लागेल. कारण कित्येक वेळा मोठमोठ्या धावसंख्या रचल्या जातात आणि हो, छोट्या छोट्या धावसंख्या संरक्षित सुद्धा केल्या जातात. हेच क्रिकेट आहे. क्रिकेट असंच पाहायला भेटतंय. समेश यांचा पुढचा चेंडू याही वेळेला उजव्या एष्टीवर कट करण्याचा प्रयत्न, परंतु असफल होतोय. तिकडे मात्र रडार मध्ये येत नाही चेंडू आणि बघता बघता डॉट बॉल जातोय. डॉट बॉल येतोय. आणखीन एक समेश यांचा चेंडू आता मात्र सफल होत आहे. तिकडे गली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल आणि मैदानाची दशा जशी आहे त्यानुसार आता खेळ करणं गरजेचं आहे. हलक्या हाताने कट केला चेंडू, त्याला मात्र 2 आल्या या चेंडूवर आणि 2 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचलाय 8 वर, जिथे आपण पाहतोय पहिले षटक मार्गस्थ असताना सॉरी 1 मिनिट 3 आल्यात 3 घेतल्या. मागील चेंडूवर चुकीची दुरुस्ती करतोय. 3 आल्या जरूर आणि या 3 धावेने धावफलक 9 वर जाऊन पोहोचलेला आहे. मैदानाची जे आउटफील्ड आहे थोडस खराब आहे, परंतु त्याही परिस्थितीत आज सामने खेळवायचे आहेत. परंतु जे आहे ते आयोजकांनी खूप सुंदर काम केलेलं आहे. आयोजकांनी कोणतीच कमतरता ठेवली नाही, परंतु निसर्गाच्या पुढे आयोजकांना सुद्धा झुकावं लागतं. आणि हो, आज निसर्ग सुद्धा कृपा करून आहे. थांबा जरा सर, थांबा. तर काही काळ खेळ थांबतोय, पुन्हा एकदा चालू होतोय. समेश आणि स्ट्राईक एंडला आहेत दर्शन आहेत. धावफलक पाहूया पुढच्या चेंडूवर किती जातोय. याही वेळेला लेग स्टंप उडवलाय आणि हो, इथे मात्र क्लीन बोल्ड झालेत दर्शन. एक विकेट भेटले. शेवटचा चेंडू होता इथे मात्र समेश यांचा आणि त्याला सफलता मिळून गेलेली आहे. आणखीन एक आपण पाहतोय विकेट प्राप्त केले समेश याने. समेशच्या माध्यमातून पहिलं षटक हाताळलं गेलं, जिथे धावा खर्च केले गेल्या तब्बल आपण पाहतोय 9 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट सुद्धा प्राप्त केलेल्या आहेत. 2 गडी बाद झालेले आहेत. स्वराज फायटर आपण पाहतोय, आराध्य फायटर आपण पाहतोय बॅटिंग करताना आणि तिकडे मात्र रुद्रांश 11 टॉस जिंकलाय आणि गोलंदाजी करतोय. मग अशी पहिल्यांदा फलंदाजी केली आणि 99 धावा समोर आव्हान ठेवलं. आता मात्र दुसऱ्यांदा त्यांना बॅटिंग करायची आहे, पहिल्यांदा गोलंदाजी करायची आहे. दोन्ही आघाडीवर आज मात्र आपण पाहतोय रुद्रांश 11 चांगली कामगिरी करत आहेत. एका बाजूला समेश बॅटिंग चांगली करत आहेत, दुसऱ्या बाजूला गोलंदाजी सुद्धा करत आहेत. तर सूरज मस्कर हे सुद्धा नक्कीच गोलंदाजी आणि बॅटिंग हे दोन्ही आघाडीवर काम करत आहेत. आणि म्हणूनच की काय, संघाची आता स्थिती मात्र चांगली आहे. एक षटक आलं 9 धावांचं आणि तदनंतर खेळ चालू होतोय. मैदानाच्या आतमध्ये
दुसरा गोलंदाज दुसरा पर्याय वापरला जातोय आणि सूरज मस्कर नाव आहे। हे नाव माणगावच्या ग्रामीण क्रिकेटला नवीन नाही, कित्येक मैदान या सूरजने आपल्या गोलंदाजीने लिलया पेललेली आहेत आणि हो आज मात्र निजामपूर प्रीमियर लीग मध्ये आलेले आहेत आणि आपल्या गोलंदाजीचा बोलबाला दाखवत आहेत सध्याच्या घडीला। याही वेळेला उजव्या यष्टीवर टाकलेला चेंडू त्याला मात्र कट करण्याचा प्रयत्न झाला, रडार मध्ये येत नाही, मागे निघून जातोय, निर्धाव चेंडूची सांगता होते। सुंदर चेंडू होता, उंची दिली, चांगली पिचिंग होती, तेवढीशी गती नव्हती, परंतु नक्कीच नियंत्रित गोलंदाजी पाहायला भेटली मागे चेंडूवर, परंतु तिकडनं धाव आली नाही। आकाश यांच्यासाठी पुन्हा एकदा सूरज येतील मस्कर। इथे मात्र शरीराचा वेध घेतला, परंतु जागा बनवली आणि तिकडे डिस्कवरीला फेकून दिला। एक धाव आली, आपण पाहतोय आकाश यांच्यासाठी एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल आराध्य फायटर संघाचा 10 धावा धावफलकावर, जिथे आपण पाहतोय सूरज मस्कर गोलंदाजीसाठी आहेत, तर आराध्य फायटर यांचे सुद्धा सूरज आता मात्र बॅटिंग साठी सज्ज आहेत। बॅटिंग आणि बॉलिंग मध्ये दोन्ही सूरज आहेत, तर मैदानाच्या वरती सूरज सुद्धा तळपळत आहेत। आज मात्र सूर्यदेवाची आपल्यावर कृपा आहे। सकाळी असं वाटत होतं की थोडंसं ऊन पडलं तरी बरं होईल, परंतु कडक आणि चांगलं ऊन पडलेलं आहे। ओहो काय गोलंदाजी होत आहे, चारी मुंड्या चित करणारी गोलंदाजी, पडला आणि तिकडनं वळला सुद्धा आणि हो सूरजला थांबवलं सुद्धा। डावखुरे सूरज मात्र संभ्रमित पडले चेंडू बॅटवर घेण्यासाठी आणि पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडूची लगातार सांगता होते। मागील 3 चेंडूवर 1 धाव खर्च केली सूरज मस्कर यांनी आणि ज्या प्रकारे गोलंदाजी गरज आहे आपल्या ती मागणी आणि पुरवठा होत आहे। याही वेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर काढला चेंडू, हलकासा कट केला चेंडू बाहेरच्या दिशेने आणि तिकडनं यष्टीरक्षकाचा वेध सुद्धा घेतला। पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय आणि सूरज मस्कर सांगतोय यासाठी मी या दक्षिण परंतु दरम्यानच्या काळात 1 धाव आली। एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल, धावफलक 1 पुढे जाईल। आपण पाहू शकता धावफलकावर 11 धावा धावफलकावर, जिथे आपण पाहतोय षटक क्रमांक 2 सूरज मस्कर यांच्या माध्यमातून मार्गस्थ आहे। सामना आपण पाहतोय खूप महत्वाचा आहे। दोन्ही संघांनी एक नक्कीच सामना जिंकलेला आहे। स्वतःला बलस्थानी करायचं आहे आणि निवांत राहायचं आहे। हो क्या बात है, तिकडे मात्र आपण पाहतोय आणि त्या पिचिंगला आपण पाहतोय रीड करू शकले नाही, शरीराचा पुन्हा एकदा वेध घेतला। आपण पाहतोय आकाश यांचा आणि 1 धाव आली, लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव आली। एकेरी धावेने बॅट 1 धाव आली आणि एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल। आपण पाहू शकता 12 धावा धावफलकावर। या ठिकाणी युवा कार्यकर्ते सुनील शेट्टी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याकडे हार्दिक स्वागत। सुनील शेट्टी यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर तसेच नियोजन समिती सदस्य हॅलो त्यांची उपस्थिती असते। सर्व्हिस रणपिसे हे देखील या ठिकाणी उपस्थित, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। सर्व्हिस रणपिसे त्यांना विनंती पण तिकडे हॅलो आमचे ज्या मैदानासाठी त्यांचं विशेष सहकार्य लाभले त्यामध्ये रामदादा पवार हे देखील या ठिकाणी उपस्थित, त्यांना देखील मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं। विशाल असेल तर त्यांना देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय, परंतु त्यांचे मित्र सागर विळकर यांचा संघ या ठिकाणी सामना खेळत आहे, त्यामुळे ते त्या पॅव्हेलियनमध्ये जाऊन आनंद घेत आहेत। धन्यवाद, सर्वांचं हार्दिक स्वागत असणार आहे। येणारे पाहुणे म्हणजे नक्कीच अतिथी देवो भव, आपल्या देवाच्या रूपाने येतात। सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। मैदानाच्या आतमध्ये थोडासा खेळ थांबलेला आहे, आपण पाहतोय दुखापतग्रस्त थोडेसे खेळाडू झालेले आहेत, परंतु जास्तीचा वेळ जरूर घेऊ नका।
कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि आज पाहतोय एक चांगला दिवस क्रिकेटला नक्कीच न्याय देणारा दिवस आपण पाहतोय कारण सध्याच्या घडीला कोकणात पाऊस खूप आहे आणि या पावसाच्या सावटाखाली बऱ्याचशा क्रीडा स्पर्धा पुढे मागे होत आहेत, परंतु निजामपूर प्रीमियर लीग आहे जी वेळेत सुरू होते आणि चांगल्या शेड्यूलमध्ये पुढे जाते. खऱ्या अर्थाने आयोजकांचं खूप सारं कौतुक सुद्धा असणार आहे. मैदानाच्या आतमध्ये थोड्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा खेळ चालू होतोय, जिथे आपण पाहतोय षटक क्रमांक 3 विकी खानविलकर दाखल झालेले आहेत. विकी खानविलकर यांच्यावर नक्कीच पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय कर्णधाराने, जे सातत्यपूर्ण चांगली गोलंदाजी करतायत. मगाशी सुद्धा मगाच्या सामन्यामध्ये त्यांनी चांगली गोलंदाजी केली, तर विकी हे पुन्हा एकदा येतील गोलंदाजी मार्कवर. याही वेळेला फुल टॉस चेंडू होता, त्याला मात्र मिड विकेटच्या दिशेने टोळवलाय. नक्कीच इथे मात्र फुल टॉसला फुल टोल वसूल करू शकले नाही आणि या चेंडूवर आपण पाहतोय एकेरीच धाव आली. धावफलक 1 पुढे जाईल. 13 धावा धावफलकावर, जिथे स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सूरज आहे डावकुरे आणि क्रिकेटमध्ये डावखुरे फलंदाज थोडेसे घातक असतात, किंबहुना गोलंदाजाची लेंथ बिघडवणारे असतात. बरोबर, पाहूया सूरज काय करतायत या चेंडूवर. मोठ्या फटका येईल का, किंवा आपण पाहतोय विकी त्याही धर्तीवर चांगले काम करतील का, परंतु उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. यस नो आकाश आणि सूरज यांच्यामध्ये हा कॉल झाला. दरम्यानच्या काळात पंचा सरांच्या माध्यमातून उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर दिशाहीन गोलंदाजी ठरवण्यात आली आणि वाईड सुद्धा दिलेला आहे. 14 धावा धावफलकावर जरूर आलेल्या आहेत. 14 धावा धावफलकावर आलेला आहेत. सूरज पुन्हा एकदा सज्ज आहेत पुढच्या चेंडूसाठी. टार्गेट सेट करायचं आहे रुद्राज 11 संघासाठी आणि हे टार्गेट किती मोठं असावं, कारण प्रथम बॅटिंग करताना मागच्या मॅच मध्ये 99 धावांचं टार्गेट त्यांनी केलेलं आहे. म्हणजे काय तर आराध्य फायटरला जितक्या धावा कमवता येतील त्या कमवणं गरजेचं आहे. वेगळ्या भाषेत बोलायचं झालं तर धावांची लयलूट याही मैदानात त्यांना करावी लागेल, परंतु ती करण्यासाठी सूरज तुम्हाला हात खोलावे लागतील. परंतु तिकडे विकी गोलंदाजी मार्कवर आहेत. पुन्हा एकदा पडल्यानंतर काटा बदलतोय, बाहेरच्या साईडला चेंडू काढला जातोय. शरीरापासून लांब खेळतायत सूरज आणि बॅटवर येत नाही चेंडू. त्यांच्या निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता होते. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं निजामपूर प्रीमियर लीगच्या आयोजन कमिटीतर्फे हार्दिक स्वागत. जे मॅजिक मुवमेंटच्या माध्यमातून घर बसल्या जोडलेले आहेत त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. याही वेळेला 2 डॉट गेल्यानंतर इकडे फटका सजवण्याचा प्रयत्न केला. सूरज जिकडनं असतील तिकडनं येतात चेंडूकडे आणि हवेत पकडतायत. आणखीन एक झेल घेतला गेला आणि इथे सूरजला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. डीजे दादा, तुम्ही सज्ज आहात का? तीन गडी बाद झालेले आहेत आराध्य फायटर संघाच्या प्रथम बॅटिंग करताना, जिथे आपण पाहतोय तिसरं षटक विकी खानविलकरच्या माध्यमातून चालू आहे. विकी अकलातून गोलंदाजी करत आहेत. आतापर्यंत आपण पाहतोय एक विकेट घेतले विकी याने, वाईट सुद्धा टाकलाय, परंतु सूरजने हा एक चांगला झेल सुद्धा टिपलेला आहे. 100% एफर्ट देणं गरजेचं आहे. आज तुम्हाला कोणासाठी खेळायचं आहे? तुमच्या पाठी जे संघ मालकाचं नाव आहे त्या संघ मालकासाठी तुम्हाला खेळायचं आहे आणि त्या संघ मालकाचा विश्वास द्विगुणित करायचा आहे. आणि हो, त्यासाठी तुम्हाला 100% देणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर शंतनू दाखल झालेले आहेत. तर समोर विकी खानविलकर आहेत, अजून सफल गोलंदाज आहेत. मोठे फटके आले नाहीत विकी खानविलकर यांच्या अगेन्स्ट. शंतनू काय करतील? क्या बात है, वेग धारण करतायत परंतु दिशा भरकटलेली आहे. ही दिशा चुकीची आहे, पंच सर कळवतायत आणि समांतर हात केलाय, अवांतर धावा सुद्धा येईल. एकेरी धावीन धावफलक पुढे जाईल. आपण पाहतोय 15 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा याही वेळेला वळून मारण्याचा प्रयत्न, शरीराच्या ओघात टाकलेला चेंडू होता आणि तिकडनं मात्र आपण पाहतोय अपील सुद्धा केले गेले. तिसऱ्या अंपायरला आज सकाळच्या सत्रात पहिल्यांदाच प्राचारण केलेलं आहे. खूप चांगली अंपायरिंग चाललेली आहे. आमचे रमाकांत पवार सर येतील आणि नक्कीच तिसऱ्या अंपायर साठी करतील कामगिरी. तोपर्यंत नक्कीच मैदानाच्या आतमध्ये खेळ सुद्धा थांबेल.
मॅजिक मुवमेंटच्या माध्यमातून हा क्षण पुन्हा पाहिला जाईल आणि तिसऱ्या पंचांच्या मार्फत नक्कीच काय निर्णय आहे तो आला की नंतर तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. परंतु आयोजक चेंडू द्या, बॉल द्या, चेंडू द्या आयोजक. निजामपूर प्रीमियर लीग पर्व 4 आहे आणि या पर्व 4 मध्ये आम्हा निजामपूर वासियांना गर्व सुद्धा आहे, कारण अफलातून क्रीडा स्पर्धा आहे. सगळ्यांना सगळं काही देणारी आणि सगळ्यांसाठी सगळं काही असणारी स्पर्धा. आणि टीव्ही अंपायर सरांचा निर्णय येते OUT आउट. मयूर आहेत नवीन बॅटर. हा चेंडू नक्कीच उंची दिली होती, तिकडे मागे निघून जातोय चेंडू आणि नो सुद्धा आहे. एकूण 5 धावा या चेंडूवर घेतल्या जातील. या ठिकाणी आमचे मित्र एवन क्रिकेट संघाचे अध्यक्ष सन्माननीय श्री रहमतभाई परदेश हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. मी रहमतभाई यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न. 5 धावा आल्यात मागील चेंडूवर आणि धावफलकावर 21 धावा. थोड्याशा कमी गतीने धावसंख्या पुढे चाललेली आहे. तिसरे षटक विकी खानविलकरच्या माध्यमातून मार्गस्थ आहे. धावांचा ओघ वाढणं गरजेचं आहे आणि ते वाढवण्यासाठी पराक्रम करावा लागेल षटकार चौकारांचा. आराध्य फायटर प्रयत्न जरूर होत आहेत, परंतु प्रयत्न सफलतेकडे जात नाही. इथे मात्र बॅटच्या टोला लागतोय. यष्टीरक्षक येत आहेत आणि झेल सुद्धा पकडतायत. विकी खानविलकर यांना मिळतोय आणखीन एक सफलता. आणखीन सफलतेच्या पाठीमागे थोडस दडलेलं आहे. फ्री हिट सुद्धा आहे. नक्कीच सफलता होती आणि या सफलतेला नक्कीच थांबावं लागेल, कारण ही सफलता तितकीशी आनंद देणारी नाही. हॅलो तसेच रुपेश मोहिते आमचे मित्र रुपेश मोहिते देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावर. या ठिकाणी कदम विनंती करतो की रहमतभाई परदेश यांचा आपण सत्कार करायचा. 3 षटकांचा खेळ झालेला आहे आणि 24 धावा धावफलकावर जरूर लागलेल्या आहे. थोडीशी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आयोजकांची सुद्धा गडबड आहे आणि नक्कीच या गडबडीतून हा सामना पुढे जातोय. 24 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ सध्याच्या घडी झालेला आहे. तसेच या ठिकाणी रहमतभाई परदेश यांचा सत्कार होणार आहे. तर 3 षटकामध्ये 24 धावा धावफलकावर आराध्य फायटर झालेला आहे आणि तिकडे आपण पाहतोय राज खानविलकर नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये नक्कीच सज्ज झालेला आहेत. याही वेळेला कशा प्रकारे बॅटिंग होईल, कारण धावा वाढणं खूप गरजेचं आहे आराध्य फायटर साठी. याही वेळेला राज खानविलकर यांचा सुंदर चेंडू होता आणि तिकडे पाहूया काय घडते मैदानाच्या आतमध्ये. तिकडे मात्र मागे निघून जातोय आणि आपण पाहतोय निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता होते. धावफलक पुढे जात नाही. 24 वर धावफलक जरूर थांबलेला आहे. राज खानविलकर आणि विकी खानविलकर हे 2 बंधू मात्र या संघामध्ये चांगली कामगिरी करत आहेत गोलंदाजीची. हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. तिकडे जरा कोणाची बाईक आरसा आहे, कुठला बाईकचा आरसा असेल तो फिरवून ठेवा. कार आहे का कोणाची तरी? बघा तुमचं रिफ्लेक्शन येते मैदानाच्या आतमध्ये. राज खानविलकर पहिला चेंडू सुंदररित्या टाकतायत. निर्धाव चेंडूची सांगता होते. तदनंतर मात्र आपण पाहतोय जिथे पुन्हा एकदा सज्ज आहेत पुढच्या चेंडूच्या
हलकासा अपील सुद्धा पाहायला भेटला. स्लिप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल आणि एकेरी धाव लेग बाईच्या स्वरूपात जरूर येते. एकेरी धावीने धावफलक 25 वर जाऊन पोहोचलेले आहे, जिथे राज खानविलकर आपण पाहतोय गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज आहेत. आराध्य फायटर आता मात्र थोडेसे कमी कामगिरी करत आहेत. बॅट मधला धावा येणं गरजेचं आहे, परंतु त्या बॅट मध्ये येत नाही. आघाडीच्या फलंदाजांनी केलेली नक्कीच निराशा आज मात्र त्यांच्या मिडल ऑर्डरला ते दडपण सोसावं लागते. स्ट्राईक एंडला आहेत शंतनू महाडिक, मात्र शरीरापासून लांब खेळतायत. डॉट बॉलची सांगता सातत्य पूर्ण करतायत. शंतनू पुन्हा एकदा ना बॅट ना बॉलचा संपर्क होत आहे. राज मात्र तिकडनं संधी घेतोय या गोष्टीची आणि एक एक डॉट बॉलची सांगता करते. धावफलक पुढे जात नाही. धावफलक जाऊन पोहोचलाय 25 वर. आता मात्र चौथं षटक राज यांचं अर्ध्याहून अधिक पार झालेलं आहे. इथून राज कशा प्रकारे गोलंदाजी करतील किंवा शंतनू महाडिक आक्रमण करतील का पुढच्या चेंडूवर. हो, इथे मात्र थोडेसे लेट आले, परंतु बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला आणि त्याला पार्किंग यार्डच्या बाहेर सुद्धा पाठवलाय. आलाय षटकार 6 धावा. 6 धावा आल्यात आराध्य फायटर साठी. ही जमेची बाजू आहे, दुष्काळ आहे आणि दुष्काळात थोडीशी मदत झाली तरी खूप काही चांगलं असतं आणि त्याचा आभार मानतो. शंतनूचा आभार मानूया की याही दुष्काळात त्यांनी 6 धावा आणल्या आणि तब्बल धावफलकावर 31 हा धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय राज खानविलकर यांचं 4थं आहे. अजून एक षटक बाकी आहे आणि त्याही पलीकडे शंतनू महाडिक आता मात्र थोडेसे लय मध्ये आले. मागील काही चेंडू त्यांच्याकडनं डॉट बॉल जरूर गेले, परंतु त्याही गोष्टीला विसरून नक्कीच आपलं प्रॉपर टायमिंग राजने मागील चेंडूवर जरूर केलेला आहे. याही वेळेला शंतनूचा फटका फसलाय. राजच्या अगेन्स्ट होते आणि तिकडे हवेत बराच काळ टिपलाय झेल. खेळ खल्लास होत इथे. शंतनू महाडिक यांचा राज खानविलकर यशस्वी होत आहेत. आणखीन एक विकेटचं पतन. आणखीन एक विकेटचं पतन होतंय आणि दरम्यानच्या काळात हे षटक सुद्धा समाप्तीला येतोय. 4 षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर धावफलकावर 31 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 4 षटकांचा खेळ झालाय. अजून 6 चेंडू, 1 षटक बाकी आहे आणि आराध्य फायटरला आता या 6 चेंडू मध्ये धुवाधार फलंदाजी करावी लागेल. कोण पेटवेल्या अंधारात दिवा आणि काय करेल, उजेड किती उजेड करेल याही गोष्टीकडे लक्ष असेल. हॅलो पवन मोहिते सर, आपण कुठे असाल? पवन मोहिते तसेच राजेश कदम यांना मी विनंती करतो की गेल्या कामातोडीचे युवा कार्यकर्ते सुनील चिलिके यांचा देखील आपण पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा. धन्यवाद. मॅच क्रमांक 16 पुढच्या टॉस साठी हजर राहा. कृष्णा फायटर आणि स्वराज्य फायटर सी ग्रुप मधला सामना. चला आपण टॉस बॉक्स मध्ये या. कृष्णा फायटर, स्वराज्य फायटर, मॅच क्रमांक 16 या स्पर्धेतील. नवीन गोलंदाज नक्कीच छोटा पॅक बडा धमाका दर्शन शिंदे दाखल झालेले आहेत, जिथे आपण पाहतोय 31 धावा स्वराज्य फायटरच्या आतापर्यंत लागलेल्या आहेत आणि या 31चा आता हा धावांचा पल्ला पुढे न्यायचा आहे, कारण क्रिकेट मित्रांनो धावांचा धाव करणारा आहे. याही वेळेला दर्शन यांचा पहिला चेंडू तिकडे मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतील, पकडण्यात अयशस्वी होतोय, चेंडू फरार होतोय, सीमारेखा पलीकडे येता येत 4 धावा. या 4 धावीने धावफलक 35 वर जाऊन पोहोचलेला आहे. आराध्य फायटरच्या शेवटच्या क्षणाला धावा येतील तेवढ्या बऱ्या आहेत, कारण सेकंड इनिंगला जेव्हा आराध्य फायटरचे गोलंदाज काम करतील तेव्हा या गोलंदाजाला या धावा कामाला येतील. जेव्हा बॉल आणि चेंडू आणि धाव्यांचं समीकरण येईल तेव्हा खूप महत्वाच्या असतील या धावा. याही वेळेला पुढे आले सरसावून, परंतु बॅटच्या पट्ट्यात आला नाही चेंडू. काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, तिकडनं मात्र एकेरीचं रूपांतर दुहेरीत सुद्धा झालेलं आहे आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचला आहे. आता मात्र 37 धावा धावफलकावर, जिथे षटक क्रमांक आपण पाहतोय दर्शन शिंदे यांचं 5वं अखेरचं निर्वाणीचं हाणामारीचं आणि स्लॉग ओव्हर चालू आहे. याही वेळेला बॅटच्या मधोमध घेतलाय, मिड विकेटच्या वरून फेकून दिलाय, सीमारेखा पलीकडे षटकार 6 धावा.
क्या बात आहे, शेवटच्या क्षणाला धावा आल्या त्या नक्कीच आराध्य फायटर साठी संजीवनी देणाऱ्या आहेत. धावांचा ओघ वाढला, एक चॅलेंजिंग टोटल कडे सध्याच्या घडीला जरूर जात आहे आणि या 6 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 43 या धावसंख्येवर. धावा येत आहेत शेवटच्या क्षणाला का होईना, नक्कीच चांगली कामगिरी करत आहेत बॅटर आणि आपण पाहतोय दर्शन यांच्यावर आक्रमण चढवलं जातंय. मयूर मात्र चांगली कामगिरी करतात. साधीला मॅडी सुद्धा आहेत, परंतु सध्याच्या घडीला मयूर स्ट्राइक एंडला आहेत. दर्शन मनोवैज्ञानिक दबावामध्ये आहेत. आपली लेंथ आणि लाईन भरकटली, पंच सरांनी घोषित केला हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. या चेंडूवर एक धाव सुद्धा घ्यावी लागेल. एक धाव आली आणि धावफलक पुढे जाईल. 44 धावा धावफलकावर लागल्यात. पुन्हा एकदा आशेचा किरण आलाय आराध्य फायटर साठी आणि इथोय येतोय बाईच्या स्वरूपात नशिबात असलेल्या 4 धावांचा चौकार. या ठिकाणी सुरतचे नामांकित खेळाडू जयनेश शिंदे या ठिकाणी उपस्थित त्यांचं देखील हार्दिक स्वागत. दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर 48 धावा धावफलकावर आणि धावांचा ओघ चांगला आलेला आहे. उजव्या इष्टीवर बाहेर, तिकडे मात्र आपण फॉलोथ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न दर्शन यांच्या माध्यमातून झाला नाही. वरून चेंडू गेला. दरम्यानच्या काळात आपण पाहतोय फेकी झाली, 2 धावा आल्या आणि या 2 धावेने धावफलक आपण पाहतोय पुढे सुद्धा गेलेला आहे. 2 धावेने धावफलक अर्धशतक धावफलकावर लागलेला आहे. या अर्धशतक खूप चांगली धावसंख्या आहे. नक्कीच फायटिंग टोटल आता नक्कीच आलेली आहे आराध्य फायटरची. एका काळ असा वाटत होता की 30-35 धावा होतील का, परंतु तदनंतर मॅडी आणि मयूर यांनी चांगली कामगिरी केली आणि शेवटच्या क्षणी धावा सुद्धा आल्या. हो, याही वेळेला नक्कीच चेंडू टोळवलाय. तिकडनं सूरज भस्कर येथील दूरवरून एकेरीचं रूपांतर पुन्हा एकदा दुहेरीत केलं गेलं आणि या 2 धावेनी हे सत्र सुद्धा संपलेलं आहे. शेवटचं चेंडू षटक नक्कीच दर्शन यांनी हाताळलं आणि षटक सुद्धा संपलेलं आहे. पहिलं सत्र संपलेलं आहे. पहिल्या सत्रामध्ये शेवटचा धावफलक 52 झालेले आहेत आणि 53 धावांचं लक्ष येणाऱ्या काळात आपण पाहतोय रुद्रांश 11 संघाला असणार आहे. आमचे मार्गदर्शक क्रिकेटची अतिशय आवड असणारे आमचे एक कुर्मे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तसेच त्यांच्या समवेत आलेले हरवंडी गावचे ग्रामस्थ यांचे देखील हार्दिक स्वागत. तसेच आज 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवशी देखील त्यांनी उपस्थित दाखवले ते आमच्या SP हॅरी पॉवरचे संगमाला यशवंत काका कुर्मे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. चला, मी विनंती करतो गणेशजी मानकर यांना की हरवंडी ग्रामस्थांचा आपण पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा. कृष्णा फायटर आणि स्वराज्य फायटर दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये येऊन नाणेफेक करायची आहे. कृष्णा फायटर, स्वराज्य फायटर. चला, फायटर स्वराज फायटरचे कर्णधार आलेत रवी मास्टर. ओके, चला. आणि कृष्णा फायटर आपण टॉस साठी लगेचच या. मधला वेळ आपण कमी घेऊया जेणेकरून आपल्याला सामने पुढे नक्कीच नेता येतील आणि हे सर्वांच्या हातात आहे. आयोजक सगळं काही आणू शकतात परंतु वेळ आणू शकत नाही. वेळ तुमच्या आमच्या हातात आहे. या ठिकाणी केळगणगावचे माजी खेळाडू रोहिदास सकपाल हे देखील उपस्थित आहेत. मी संदेश कोंडेकर यांना विनंती करतो की रोहिदास सकपाल यांचा पुष्पगुच्छ देऊन आपण सत्कार करायचा. तसेच या ठिकाणी कोणत्याही स्पर्धेचं आयोजन असल्यानंतर या पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांचं आम्हाला सहकार्य लागतं. त्यापैकी एक गोडशेतवाडी या गावचे श्री चिंतामण श्री सत्वे या ठिकाणी उपस्थित. तसेच त्यांच्यासोबत आलेले सर्व ग्रामस्थ यांचा देखील या ठिकाणी सत्कार करण्यात येतोय. मी संतोषजी पोळेकर यांना विनंती करतो की आपण गोडशेतवाडी ग्रामस्थांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा.
चला पुढचा टॉस झाला का घोडसवाडी दादा? ग्रामस्थ रवीजी चला टॉस करा. कृष्णा फायटर आणि स्वराज्य फायटर. तर टॉस साठी जास्त विलंब घेऊ नका. दोन्ही संघ कर्णधार आलेत. दादा टॉस बघा तिकडे. तसेच रामादादा यांना देखील विनंती करतो की आपण घोडसवाडी ग्रामस्थ या ठिकाणी सी गटातील हो हो हॅलो 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 सी गटातील आणखी एक महत्वपूर्ण लढत जिथे सामना क्रमांक 16 नक्कीच आहे या स्पर्धेची. जिथे आराध्य फायटर आणि कृष्णा फायटर आणि आराध्य फायटर स्वराज्य फायटर यांच्याबद्दल असणार आहे. एक महत्वपूर्ण लढत आहे आणि दोघांसाठी खूप हॅलो 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 संघ मालक सन्माननीय शिवाजी कुर्मे यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. शिवाजी कुर्मे यांच्या शुभ हस्ते पुढच्या सामन्याचा टॉस केला जाईल. दोघांना स्वराज्य फायटर आणि आपण पाहतोय कृष्णा फायटर दोघांमध्ये फाईट होणार आहे. काल कृष्णा फायटर यांनी एक सामना गमावलाय आणि आमचे रवी भाऊ यांनी सुद्धा आज सामना गमावलाय. दोघांची घटना आहे त्या पुढे काही साध्य करायचं आहे. चला शिवाजी कुर्मे यांच्या शुभ हस्ते टॉस जरूर केला जाईल. पुढच्या सामन्याचा मान्यवर आपल्यासोबत आलेले आहेत. शुभ हस्ते पण या सामना क्रमांक 16 चा टॉस केला जाईल. कृष्णा फायटरने टॉस जिंकलाय आणि बॅटिंग घेतली आहे. धन्यवाद सगळ्यांचं. खूप सारं मान्यवरांचा आभार. आपण वेळ दिल्याबद्दल नक्कीच धन्यवाद. आपण अस्वस्थ व्हा मुख्य व्यासपीठावर. सर्वात हार्दिक स्वागत असणार आहे. सन्माननीय उपेंद्र जाधव यांच्याकडून प्रत्येक आणि हजाराला षटकार आणि चौकाराला 500 रुपये उपेंद्र जाधव यांच्याकडून कळवता येईल आपल्याकडे. प्रत्येक षटकाराला चौकाराला नक्कीच बक्षीस असणार आहे. उपेंद्रजी जाधव यांच्याकडून. हॅलो या ठिकाणी आमचे मित्र राज्य ग्रुप भागाचे पदाधिकारी आणि या स्पर्धेचे सहप्रायोजक राज्याची पेलोस यांचे इथं आगमन झालेले. मी राज्याची पेलोस यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे. राज्याची पेलोस तीच पारी पुढे नेत आहेत आणि हो आतापर्यंत एक षटकार आणि चौकार आज त्याच्या बॅट मध्ये पुन्हा एकदा आले आहे. पहिले षटक शंतनू यांच्या माध्यमातून मार्गस्थ आहे आणि 15 धावा धावफलकावर रुद्रांश 11 च्या लागलेल्या आहेत. काय आपल्यातून थाटामाटात फलंदाजी होत आहे.
याही वेळेला हेलिकॉप्टर उडवलाय, परंतु लँड कुठे होईल? हो, जिथे लँड झाला तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता आणि तिथे मात्र 2 धावा इथे मात्र समेश माडिक यांना मिळालेल्या आहेत. 2 धावी धावफलक 17 वर आपण पाहतोय. शंतूने यांनी हाताळलं आणि 17 धावा खर्च केल्या. जिथे आपण पाहतोय एका बाजूला सूरज भस्कर, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सुमेश महाडिक हे 2 मैदानात दाखल झाले आणि बघता बघता 53 धावांचा पाठलाग करताना एक वजनदार आणि रुबाबात सुरुवात केलेली आहे. खूप सुंदर सध्याच्या घडीला क्रिकेट रुद्रांश 11च्या माध्यमातून चालू आहे. परंतु समोर सुद्धा आपण पाहतोय आराध्य फायटर फाईट करत आहेत आणि ही फाईट आता किती जोरात करतील, कारण आता तुमच्याकडे 53 धावांचं लक्ष आहे. टार्गेट आता सेट झालेलं आहे दुसऱ्या सत्रामध्ये. एकतर 53 धावा वाचवायच्या आहेत किंबहुना या 53 धावांचा पल्ला गाठायचा आहे. हे दोघांसाठी आता ठरलेलं आहे. क्रिकेट आता धावांचा धाव करणार आहे आणि ते 53 धावांवर थांबलेला आहे. जिथे गोलंदाजी मार्कवर दुसरा गोलंदाज जरूर लावला जातोय, दर्शन लावला जातोय. दर्शनच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाईल. सूरज भस्कर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना उजव्या यष्टीवर तिकडनं खेचलाय आणि हो फेकून सुद्धा दिलाय सीमारेषा लगत. अफलातून क्षेत्ररक्षण झालेलं आहे. इकडे मात्र काय क्षेत्ररक्षण झालेलं आहे. सीमारेषा लगत चिताची धाव घेतली, हरणीची नजर ठेवली आणि हो तिकडला चेंडू सुद्धा पकडला आणि फेकून सुद्धा दिलाय. सूरजला एका धावावर समाधान मानावं लागेल. धावफलक 18 जाऊन पोहोचलाय. जिथे आपण पाहतोय सेकंड बॅटिंग करताना पुन्हा एकदा सुमेश महाडिक मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेला फटका आता फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहेत आणि हो गोलंदाज सुद्धा हसलाय, कारण मोठी विकेट जाळ्यात सापडले. परतावं लागेल सुमेश महाडिक यांना. एक मोठी खेळी इथे थांबवली गोलंदाजाने. यस मी तुम्हाला जेव्हा पॉज देईल तेव्हा वाजवा आणि धन्यवाद बोलेल तेव्हा बंद करा. तुमचं आमचं कॉम्बिनेशन होणं गरजेचं आहे. एकतर लोक मला कंटाळतील किंवा तुम्हाला त्रास करतील. दोघांचं सुद्धा चांगलं झालं तर लोकांना आनंद वाटेल, कारण सकाळपासून मी एकटाच बोलतोय. परंतु मैदानात आहे क्रिकेट तुमच्या आमच्या आवडीचा, प्रेमाचं आणि त्याहीपेक्षा तुमच्या आमच्या रक्तात भिजलेलं क्रिकेट आहे. एनपीएल फोर्सचे सहप्रायोजक श्री राजेशजी बेलोते यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येणार आहे. मी गणेशजी मानकर साहेब यांना विनंती करतो की पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी राजेशजी बेलोते यांचा आपण सत्कार करा. समोर दर्शनच्या राष्ट्रीय पुन्हा एकदा सुरवे दाखल झालेले आहेत. नवीन बॅटर हो राजला मारायचा आहे आणि हो इथे एलबी इथे उद्ध्वस्त झाली एसटी आणि पंचांचं बोट आकाशाकडे सुद्धा आलेलं आहे. इथे मात्र आणखीन एक विकेटचं पतन झालेलं आहे. हेच क्रिकेट आहे. क्रिकेट तुम्हाला कधी काय घडेल याचा नेम नसतं. साध्या आणि सोप्या भाषेत बोलायचा, रावाचा रंग आणि रंगाचा राव करणारे क्रिकेट आहे आणि सध्याच्या घडीला मैदानात तेच क्रिकेट आहे. पहिल्या सामन्यामध्ये रुद्रांश 11ची काय बॅटिंग चालली होती, परंतु त्याच बॅटिंगला बांधण्याचं काम, बेड्या टाकण्याचं काम सध्याच्या घडीला आराध्य फायटर करत आहे. जबरदस्त कामगिरी आपण पाहतोय. दर्शन हॅट्रिक वर आहे. ओहो इथे मात्र मोठा फटका आलाय. 6 धावेसाठी षटकार आलाय.
परंतु हॅट्रिक होऊ शकली नाही. संतोषजी नक्कीच आपण खूप चांगलं सपोर्ट याही चेंडूला केलात. जाऊया धावफलकाकडे जिथे 6 धावेने 24 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. दर्शनवर आक्रमण केलेलं आहे आणि इथे एक वेगळं क्रिकेट पाहायला भेटते. पुन्हा एकदा फटका फसलाय. चेंडू भेटेल का हातामध्ये? तर हो, हा चेंडू भेटलाय हातामध्ये. आणखीन एक विकेटचं पतन. मला माहित पाहिजे की बाहेर गेले चेंडू तुम्हाला द्यायचे. 24 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि 3 गडी बाद झालेले आहेत. रुद्रांश 11 संघाच्या 99 धावांचं टार्गेट मागच्या वेळी काढलेलं. आता मात्र 53 धावांसाठी आराध्य फायटर त्यांना झुंज देत आहेत. कडवी झुंज म्हणावी लागेल या खेळीला. आणि दर्शन त्याचे वाटेकरी आहेत. काय अफलातून गोलंदाजी करत आहेत. एक गडी आल्यानंतर त्यांना जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये ठेवत नाही. परंतु तिकडे सूरज मस्कर आहेत. ही धोक्याची घंटा आहे आराध्य फायटरसाठी. परंतु त्याही वेळेला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये रुद्रांश 11 संघ नक्कीच पुढे जाईल का? ओहो, क्या बात है. एक नजाकत भरा फटका आलाय आणि देऊन गेल्या 6 धावा. षटकाची सुद्धा समाप्ती झाली. निजामपूर प्रीमियर लीग मध्ये आहोत. मानाची, सन्मानाची आणि हो, आमच्या निजामपूर वासियांच्या अभिमानाची क्रीडा स्पर्धा. अर्थात एक मोठं व्यासपीठ इथल्या तरुण खेळाडूंना आणि आयोजन कमिटीचं विशेष कौतुक. सगळ्यांसाठी सगळं काही आणि हो, सगळं काही असणारी क्रीडा स्पर्धा. या विभागात पहिल्यांदाच एखाद्या खेळाडूला मॅन ऑफ द सिरीजची मोटर बाईक देणारी क्रीडा स्पर्धा. संजयजी गोळांबे यांच्या मार्फत ही मोटर बाईक स्पॉन्सर केलेली आहे. आणि हो, उद्या संध्याकाळी एक खेळाडू कोणतरी आपल्या घरी घेऊन जाईल ही बाईक आणि त्याच्या घरी दिवाळीचे राहिलेले फटाके सुद्धा फोडले जातील. कारण हे क्रिकेट आहे आणि या क्रिकेट मध्ये आता सगळं काही आहे. मैदानाच्या आतमध्ये जास्तीचा वेळ सर घेतला जातोय आणि आयोजकांचं लक्ष तुमच्या आणि माझ्याकडे आहे. कारण टाइम मॅनेजमेंट तुम्हाला आम्हाला दिलेला आहे जबाबदारी. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 30 धावा धावफलकावर षटक क्रमांक 3 सूरज दाखल झालेला आहे. छोट्या धावगतीचा गोलंदाज. अचूकता आणि भेदकता त्यांच्यावर आहे आणि या अचूकतेवर आणि भेदकतेवर सूरज मात्र चांगली कामगिरी करत आहे. आराध्य फायटर कालची संध्याकाळ कधीच विसरू शकत नाही. कृष्णा फायटरला पावसाच्या आगमनात हरवलं आणि पाऊस यायच्या अगोदर घरी सामना जिंकून गेले आणि म्हणूनच की काय चांगल्या प्रकारे खेळ त्यांनी केला. हॅलो केळगण कामतवाडीचे युवा कार्यकर्ते उमेदजी रानवडे तसेच रामचंद्र रानवडे या ठिकाणी उपस्थित. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर तिसरे षटक मार्गस्थ होते. एसटीला यष्टिरक्षक एकदम खेटून उभे आहेत. नक्कीच बॅटरवर दडपण असणार आहे. सूरज मस्कर आहेत तिकडे, परंतु त्याही पलीकडे आपण पाहतोय सूरज हे गोलंदाजी सुद्धा करत आहेत. चांगल्या प्रकारे गोलंदाजी होत आहे. नक्कीच धाव खूप कमी आहे परंतु इरादा मोठा आहे. हो, याही वेळेला क्रिकेटच्या कॉपी बुक स्टाईल मधला आपला ब्रँडेड फटका. कुठला टेक तमाशा देख येतोय षटकार.
याही वेळेला कल्पकता दाखवली, शांत सेन्सिबल क्रिकेट, हलक्या हाताने ढकलला एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दिशेने आणि तिकडनं मात्र एकेरीचं रूपांतर 2 धावेत केलेलं आहे. याही 2 धावेने सूरजने धावफलक पुढे नेऊन ठेवलेला आहे. आपण पाहू शकता 38 धावा धावफलकावर, जिथे 53चा पाठलाग सूरज मस्कर अँड कंपनीला करायचा आहे. जिथे आपण पाहतो आराध्य फायटरचा गोलंदाज सूरज मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. क्या बात है, यासाठी ओळखले जातात. हा सूरज नावाचा ब्रँड फटका आहे आणि सातत्यपूर्ण आपल्या गुडघ्याला कामगिरी देत बरीच कामगिरी चांगल्या प्रकारे केलेली आहे. 42 धावा, पुन्हा एकदा सूरज मस्कर सज्ज आहे. या ठिकाणी NPL 2 2016 चे संघ मालक आणि विजयी संघाचे संघ मालक सन्माननीय श्री मानकरजी गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी मानकर सरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. मानकर सर मागील चेंडूवर तसेच संघ मालक महेशजी सुतार आपण देखील यायचे. याही वेळेला आपण पाहतोय मिड विकेट आणि काऊकरच्या दिशेने चेंडू टोलवलाय. सीमारेखा पलीकडे जाईल, डीजेला संधी भेटेल. 4 धावा धावफलकावर विजयाच्या समी क्रमांक 3 संपलेला आहे आणि 3 षटकांती धावफलकावर धावा आपण पाहतोय 47 लागलेल्या आहेत. शिंदे कृष्णा फायटर कर्णधार 47 धावा धावफलकावर 53चं आव्हान आहे आणि आता 12 चेंडू शेष असतील आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. छोटं आव्हान आहे, परंतु क्रिकेटच्या पटलावर काय घडणार. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आराध्य फायटरच्या विजयाचा अडथळा कोण आहे तर सूरज मस्कर. त्यांच्याकडे अनुभव आहे, त्यांच्याकडे प्रतिभा आहे, त्यांच्याकडे पोटेन्शियल आहे आणि या सगळ्या धर्तीवर त्या चांगली कामगिरी करत आहेत. एकाएकी खिंड लढवत आहेत आणि एखाद्या लढवय्याप्रमाणे कित्येक काळ आज ते मैदानाच्या आतमध्ये उभे राहिलेले आहेत. याही वेळेला हो, खोदून काढलाय चेंडू, तिकडे मात्र टोळवलाय आणि अडवलाय. चांगल्या प्रकारे बॅकअप होतं. एकेरीचं रूपांतर सूरज करतील का. तिकडे मात्र डेंजर झोन मध्ये होते आणि हो ठरले टू द डेंजर. इथे मात्र सूरज रनआउटच्या स्वरूपात बाद होता येईल. 49 धावा धावफलकावर सूरजने एक आत्मघातकी रन घेण्याचा प्रयत्न केला, स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला. आता सूरज मनोमन म्हणत असतील या धाव्याची गरज होती का, कारण एक घेतली असती तरी 49 धावा आपली विकेट शाबूत राहिली असती. परंतु तिकडे आता आराध्य फायटर काय करेल का, एखादा जादुई करिश्मा आणि इथून सामना आपल्या बाजूने वळवेल का, या सगळ्याची प्रतीक्षा असेल. कारण क्रिकेट हा खेळ आहे. या ठिकाणी केळगण मुळगावचे युवा कार्यकर्ते दीपकजी पार्टे उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. मी दीपकजी यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे. श्रीजय गोलंदाजी मार्कवर आहेत. 49 धावा धावफलकावर, जिथे 53चा पाठलाग येणाऱ्या काळात करायचा आहे. शरीरापासून लाभ होता, त्याला मात्र पुन्हा एकदा नक्कीच ऑन साइडला टोळवलाय. जगदीश आले तिकडे आणि एकेरी धाव काढून नॉन स्ट्राईकला उभे सुद्धा राहिले. धावफलक 1ने पुढे जाईल. 50 धावा धावफलकावर, जिथे अजून सुद्धा 3 धावांची प्रतीक्षा आहे. श्रीजय चौथी गोलंदाजी करताना आपण पाहतोय श्रीजय पुन्हा एकदा सज्ज होतील. जास्तीचा वेळ घेतला जाणार नाही आणि वेळ वाचवला इथे आयोजकांचा. येतोय षटकार, 6 धावा, विजयी फटका. कृष्ण आपण पाहतोय रुद्राक्ष
या ठिकाणी उपस्थित त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. सुमेश महाडिक मॅन ऑफ द मॅच, लगातार बॅक टू बॅक 2 विकेट आणि 16 धावा सुमेश महाडिक यांनी नक्कीच अर्जित केल्या आणि पुन्हा एकदा सुमेश महाडिक यांना नक्कीच मॅन ऑफ द मॅच साठी आमंत्रित केले जाईल. हॅलो या ठिकाणी जिथे संघाचे वरिष्ठ खेळाडू सचिनजी पवार हे उपस्थित त्यांचे देखील हार्दिक हार्दिक स्वागत. मी या ठिकाणी विनंती करतो राजेशजी पेटी आणि लक्ष्मणजी पानसरे दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपल्या हस्ते या ठिकाणी या स्पर्धेचा या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात येणार आहे.